नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. राजकारण किती निष्ठुर असतं याचा अनुभव सध्या महाराष्ट्र या क्षणाला घेतोय. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे पक्षाची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. त्यामुळं तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि उपमुख्यमंत्री म्हणून आता सुनेत्रा पवार यांचा विचार करावा असं सांगून टाकलेलं आहे. आणि प्रसार माध्यमांना देखील छगन भुजबळांनी सांगितलेलं आहे. सुनेत्रा पवार ज्या वेळेला आपल्या पतीच्या वियोगाचं दुःख झेलत होत्या त्यावेळेला हे पटेल आणि भुजबळ आणि मुंडे हे त्यांना भेटले आणि त्यांनी त्यांचं स्वांतन केलं. त्याच वेळेला चर्चा झाली अशी बातमी आलेली आहे. आता आज ज्या वेळेला हे सगळे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर चर्चा सुरू होती त्यावेळेला अजितदादांचे जिथे अंत्यसंस्कार झाले विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये, तिथे राग सावडणं, त्याच्यानंतर नीरा नदीवर अस्थि विसर्जन, हे सगळे सोपस्कार पवार कुटुंब ज्या वेळेला आपलं दुःख कवटा सहन करत करत होतं त्यावेळेला हे नेते इकडे वर्षा बंगल्यावर राजकीय चर्चा करत होते. आता बघा, ज्या वेळेला 26 नोव्हेंबर 2024 रोजी या विधानसभेचा निकाल लागला त्याच्यानंतर सरकार स्थापन कधी झालं? देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी कधी केला? त्यांचा 5 डिसेंबरला केला. त्याच्यानंतर 15 डिसेंबरच्या आसपास बाकी मंत्र्यांचा शपथविधी झाला. हे तितकंच खरं आहे की कुठलंही पद स्थैर्यतेचा विचार करून असं रिक्त राहू नये, हे सर्व मान्य आहे. असं असलं देखील तरी अपवादात्मक स्थितीमध्ये, म्हणजे जिथं सरकार आहे, मुख्यमंत्री आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री आहेत, सगळे मंत्रीगण आहेत, सरकार शाबूत आहे, एक दादांसारखा एक कर्तृत्ववान नेता महाराष्ट्राने गमावला, त्याचं दुःख तेवढंच मोठं आहे. अशा परिस्थितीमध्ये इतकी घाई करायचं काय कारण आहे आणि या कारणामागे काही राजकारण आहे का, या संबंधी आपण विश्लेषण करतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, प्रफुल्ल पटेल यांना केंद्रामध्ये मंत्रीपद पाहिजे होतं आणि आहे. आता ते कोणतं पाहिजे? त्यांना राज्यमंत्री नको आहे. जसं शिवसेनेला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला प्रतापराव जाधव यांना जसं राज्यमंत्रीपद दिलं, तसं एनडीएने म्हणजे मोदी शहांनी सांगितलं होतं की तुम्हाला देखील राज्यमंत्रीपद दिलं जाईल, परंतु ते नाकारलं कारण कॅबिनेट मंत्रीपद पाहिजे होतं. त्याच्यानंतर इक्बाल मिरची, कोर्ट केसेस, वरळीची प्रॉपर्टी, विमान घोटाळा वगैरे वगैरे अनेक आरोप प्रफुल्ल पटेलांवर भारतीय जनता पार्टीने यापूर्वी केलेले आहेत. छगन भुजबळ कालच ईडीच्या कडे सबळ पुरावे नसल्यामुळे न्यायालयातून निर्दोष सुटलेले आहेत. धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्री व्हायचंय किंवा भाजपमध्ये तरी जायचंय अशा बातम्या येऊन गेलेल्या आहेत. सुनील तटकरेंचंही तेच. आणि असं असताना हे जे काही प्रदर्शन जे घडलेलं आहे, जबाबदारी निश्चित आहे, जबाबदारी घेतलीच पाहिजे. सगळ्या आमदारांची जबाबदारी घेतली पाहिजे, पक्षाची जबाबदारी घेतली पाहिजे आणि हा जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याच्यामध्ये हे जबाबदारीचं भान निश्चितच असलं पाहिजे. त्याच्याबद्दल दुमत होण्याचं कारणच नाही. परंतु आज इतक्या घाईमध्ये सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणं असेल, त्याची बातमी बाहेर येऊ देणं असेल, त्याच्यानंतर आज ज्या वेळेला वर्षा बंगल्यावरून हे सगळे चारही नेते बाहेर पडले त्यावेळेला छगन भुजबळ स्वतंत्रपणे प्रसारमाध्यमांशी बोलतात, सुनील तटकरे स्वतंत्रपणे बोलतात, प्रफुल्ल पटेल स्वतंत्रपणे बोलतात. म्हणजे काय, एक वाक्याचा पक्ष शिस्त वगैरे काही नाही, आपापल्या पद्धतीने बोलून मोकळे होणार आणि ते दिसतंय आता. मग आता अजित पवार यांना ज्या वेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे शब्द त्याच वेळेला खटकले की आता दोन्ही कुबड्यांची गरज नाही, आता स्वबळावर आम्हाला यायचं आहे वगैरे वगैरे, ते सगळं झालं. त्याच्यानंतर महानगरपालिका निवडणुकांमध्ये काय झालेलं आहे, अजित पवारांनी ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये प्रचार करत असताना भाजपला ज्या शब्दामध्ये
बोल लावलेले आहेत. अगदी लुटारांची टोळी वगैरे वगैरे बरचसं ते बोललेले आहेत. त्याच्यानंतर अजित पवारांनी असं बोलायला नको होतं असं भारतीय जनता पार्टीकडून वारंवार बावनकुळे वगैरे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. हे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. मग तितका कणखरपणा आपल्या विचारसरणीशी ठाम, फुले शाहू आंबेडकर विचारसरणीची ठाम, एक फक्त किमान समान कार्यक्रमावर आम्ही महायुतीमध्ये आहोत, आम्ही राजकीय भागीदार आहोत, आम्ही तुमचे नॅचरल पार्टनर नाहीये, आमची एक विचारसरणी वेगळी आहे. आणि त्या तितका कणखरपणा जो दादांमध्ये होता, त्या पद्धतीचा कणखरपणा असलेला नेता हा अगदी तुलना करता येणार नाही, पण असं मिळेल का? हा प्रश्न आहे, मोठा कठीण प्रश्न आहे. आणि सगळ्यात मुख्य एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या कारणाने हे नेते तिथं पोहोचले, त्यांनी सगळं ते करतात येत, तर त्याच्या मागे एक कारण आहे, ते म्हणजे शरद पवारांच्या प्रती असलेली भीती. ती जशी या नेत्यांना आहे, तशी एका राष्ट्रीय पक्षाला देखील भीती आहे, जो सत्तेमध्ये बसते. कारण की आपली विचारधारा न सोडता आपण भारतीय जनता पार्टी बरोबर, म्हणजे सोडून जाणं, आपली विचारधारा सोडून जाणं, भारतीय जनता पार्टीवर सत्तेमध्ये बसणं, हे काही पटणारं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा शरद पवार हे आता राज्यसभेवर देखील खासदार आता राहणार नाहीत वर्षभरानंतर, अशा वेळेला ते आपल्या विचारांशी कसा द्रोह करतील, राजकीय विचारांशी? ते मविवा सोबत राहतील, इंडिया सोबत राहतील, एनडीए मध्ये जाणार नाही. मग मध्ये आता ह्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणं, मग त्यावेळेला काय करणार? मग तो निर्णय जवळपास झाला होता. अनिल देशमुख असतील, शशिकांत शिंदे असतील, या सगळ्या नेत्यांनी, अमोल कोल्हे असतील, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे राजकारणात नाहीये, परंतु अजित पवार यांच्या जन्मापासून जे पवार कुटुंबाचे साक्षीदार राहिलेले विठ्ठल मनियार, शरद पवारांची सावली असं त्यांना म्हटलं जातं, त्यांनी आज एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना असं सांगितलं की स्वतः दादा मला असं म्हणालेले की साहेब हवे आहेत राजकीय म्हणजे आपले एकत्र आम्ही हवं पाहिजेत, असं ते अनेकदा बोललेले. बरंचसे ती मुलाखत अवश्य बघा. हे 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 एकीकडे चित्र आहे. आणि दुसरीकडे काय चित्र आहे? राष्ट्रवादी काँग्रेस, जी अजित पवार स्थापित जी राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यामधल्या अनेक आमदारांना वाटतंय, अनेक नेत्यांना वाटतंय की आपण आता एकत्र आलं पाहिजे, राजकीय दृष्ट्या एकत्र आलं पाहिजे. तसं तर ते एकत्र आहेतच आहे, ते काही वेगळं सांगायची गरज नाही. आणि मग ज्या वेळेला शरद पवारांची लिगसी ही अजित पवारांकडे होती, ती आता म्हणजे ते ज्या जबाबदारीने वागत होते, अगदी 12 डिसेंबरचा तो शरद पवारांचा वाढदिवस असेल, प्रत्येक वेळेला ते जाणं असेल, त्यांच्या प्रत्येक सल्ला मसलती असेल, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, रयत शिक्षण संस्था असेल, विद्या प्रतिष्ठान असेल, या सगळीकडे ज्या पद्धतीने दादांनी संवाद कायम ठेवला शरद पवारांशी. आणि मग निदान तो जो संवाद आहे, तो संवाद लक्षात घेऊन तरी छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि धनंजय मुंडे यांना असं का वाटलं नाही की जरा काही दिवस जाऊ द्यावेत, आपण शरद पवारांशी आपण चर्चा केली पाहिजे? शेवटी पवार कुटुंबाचा निर्णय, पवार कुटुंबाबद्दल आदर आहे, पवार कुटुंबामुळे आम्ही मोठे झालेलो आहोत, शरद पवारांच्या आशीर्वादामुळे आम्ही राजकारणात मोठे झालेलो आहोत, अजित पवारांच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा मंत्री झालेलो आहोत. हे सगळं जर मान्य आहे, मग आणि सुनेत्रा पवार ह्या ह्या वारसदार ठरतातच, त्यांना ते केलंच पाहिजे, त्याच्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण. परंतु जी जी काही घाई ही जी दाखवली गेलेली आहे, त्याच्याबद्दल हा महाराष्ट्र जाब विचारतोय अशा राजकारणाला, जे निष्ठुर आहे, भावनाशून्य आहे. म्हणजे जागा सत्ता कुठली असो, राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष असो किंवा उपमुख्यमंत्री असो किंवा अर्थमंत्री असो, अर्थमंत्र्याचं काय करायचं, ते मुख्यमंत्री आहेत ना तेवढे सक्षम, ते पाहतील. ह्या काही दिवस तर जाऊ द्यायला पाहिजेत. परंतु त्यांनी तितक्या तत्परतेने वेळ देणं, ते सगळं बोलणं, आणि मग ते जसं संजय राऊत यांनी टीका केलेली की भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने पानभर जाहिराती ज्या दिलेल्या आहेत, भावपूर्ण श्रद्धांजली, दादा गेले म्हणून, मग त्या दादांना जर खरी श्रद्धांजली तुम्हाला व्हायची, तर त्यांच्यावर जो 70,000 कोटी रुपयांचा जो आरोप केला होता,
तो निरर्थक होता हे सांगणं जाहीरपणे, त्याची कबुली देणं ही खरी श्रद्धांजली ठरेल, असं आव्हान संजय राऊतांनी दिलं. मग हे याचा विचार कुणी करायचा? मग ज्या पद्धतीने ठामपणे अजित पवारांनी महायुतीमध्ये राहून आपली भूमिका म्हणजे निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात असेल किंवा एरवी असेल वैचारिक धोरणाच्या दृष्टीने, अगदी त्यांनी म्हटलं होतं की मुस्लिमांना देखील आरक्षण दिलं पाहिजे 5% शैक्षणिक, या अशा अनेक गोष्टी त्या झालेल्या आहेत. तसा नेता, तसा जबाबदार नेता हा हा राष्ट्रवादी काँग्रेसची आत्ताची गरज आहे. आणि मग सुनेत्रा पवार यांना सगळेजण सल्ला देतील, त्यांना समजावून सांगतील, त्यांची ती त्यांचा तो अधिकार आहे हे वगैरे, हे सगळ्या गोष्टी होत राहतील. परंतु आपल्याला असा पुन्हा नेता नको अजित पवारांचा. आणि जो कोणी होईल नंतर तो फार म्हणजे अगदी त्याचा प्रभाव किंवा त्याचा दबाव आपल्यावर राहणार नाही, याची काळजी कोण घेणार आहे? भारतीय जनता पार्टी घेणार. निवडणुका आता पुढच्या 3 वर्षानंतर आहेत, वेळ भरपूर आहे. या सगळ्या याच्यामध्ये एक तर आपण ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचा कार्यक्रम करून जे काही कूटनीती खेळून यशस्वी झालेलो आहोत, आता पुन्हा ते ते अजून एक दुसरं काही आपल्या मागे लागायला नको. या पद्धतीने आपली प्रतिमा जी आहे ती अशी निस्पृह निर्मळ अशी राहिल्या पाहिजे. जरी आम्ही राजकारणी असलो तरी माणुसकी आहे, म्हणजे धर्म आहे, या सगळ्या गोष्टीचं पालन आम्ही करतोय हे दाखवणं गरजेचं आहे. आणि ते नुसतं तोंड दाखवतात का असंही म्हणायचं नाही, त्यांनी ते दाखवलं पाहिजे. परंतु हे ज्या पद्धतीने घाईघाईत सगळं जे होत आहे हे हे फार क्लेशदायक आहे. एवढंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.